हेलो हेलो हेलो. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आज माझा प्लॅन होता 3-4 व्हिडिओजचं मिळून एक पॉडकास्ट करायचं. पण आज मी एक स्पेसिफिकली एका टॉपिकवरच पॉडकास्ट करणार आहे, जे की आहे वास्तुशास्त्र. कारण तुम्हाला माहितीच आहे, मी थोड्या दिवसापूर्वी कम्युनिटी टाकली होती आणि ज्यामध्ये मी मेन्शन केलं होतं की मी रिसेंटली मी पण शिफ्टिंग केलं आहे. आणि त्या दरम्यान मी खूप मगजमारी केली आहे, खूप डोकेफोडी केली आहे. आणि मी स्वतः जेव्हा मी कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेते ना, तेव्हा मग मी ते पूर्ण अभ्यासपूर्वक करते. मग ते माझं काम असू दे, पॉडकास्ट असू दे, घरातल्या गोष्टी असू दे, काही असू दे. एकतर मग आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व व्हायचं किंवा मग अजिबातच इन्व्हॉल्व नाही व्हायचं, पूर्ण अंगच काढून घ्यायचं त्यातनं. सो इस्पार या उसपार असंच असतं माझं. मी असं वरचेवर गोष्टी करत नाही आणि ह्याला त्याला दुनियाभरला विचारून तर नाहीच नाही. आपल्याला देवाने बुद्धी दिली आहे, आपल्याला देवाने रिसोर्सेस दिले आहेत, तर आपण त्याचा सदुपयोग करावा. नाहीतर आपल्याला देव ते जे दिलेलं आहे ते काढूनही घेतो. देव म्हणतो की तुला काय उपयोग आहे, तुला मी एवढी बुद्धी दिली, तुला मी एवढं सगळं काही टेक्नॉलॉजी दिली, इतकं ॲडव्हान्स बनवलं, इतकं शिकवलं, इतकं शिक्षण तुला केपेबल बनवलं, पण तू त्याचा वापरच नाही करत आहे. त्याच घिसापिट्या गोष्टींमध्ये पडून राहिली आहेस, चुकीच्या गोष्टी करतेस, स्वतः चुकतेस आणि दुसऱ्यांना पण चुकवतेस. तर तू डिझर्व नाही करत मग. त्यामुळे मग देव ती जी शक्ती आहे आपल्याकडनं, कारण उगाचच वेस्ट होतं आहे ना, मग ते कोणत्या तरी चांगल्या माणसाला देतो जे काहीतरी त्याचं यूज तरी करू शकतील. असं करून मग देव आपल्याकडला दिलेलं, कारण देव एकदा आपल्याला देतो, चान्स देतो, पण आपल्याला जर त्याची किंमत नसेल किंवा आपण तेवढं त्याला आपण जस्टिस देऊ शकत नसलो, तर देव ते काढूनही घेतो. तसं काहीसं मावसाडच्या बाबतीत मला वाटतं झालेलं आहे. केमिकल लोचाच झालेला आहे तिचा. करायला गेली केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन, पण फुल केमिकल लोचा झालेला दिसतोय. सगळ्याच बाबतीत गणलेला आहे. मग ते देवाच्या बाबतीत असू दे, संसाराच्या बाबतीत असू दे, नंतर मग तिचं जे काही करिअर आणि व्हॉटएव्हर अँड व्हॉट नॉट आणि सगळ्या गोष्टीच्या बाबतीत. कारण ओव्हर कॉन्फिडन्स जेव्हा माणसाला होतं ना, जेव्हा माणसाला असं वाटायला लागतं की मलाच सगळ्यातलं सगळं कळतं, मीच तेवढी हुशार, आणि त्या गोष्टीचा तो अट्टाहास धरतो ना, की नाही, म्हणजे जे मी बोलते, मी करते, मी वागते तेच बरोबर आहे, सगळे चुकीचे आहेत आणि मीच काय ती अहम ब्रह्मास्मी. तर हा अहम जो आहे ना, हा अहम फक्त आणि फक्त तुम्हाला घेऊन डुबतो. बाकी त्यातनं काहीच चांगलं होत नाही. आणि हेच मावसाडच्या बाबतीत होताना दिसते. आणि बरेच तिचे जे अंडे आहेत त्यांचे आता डोळे उघडत आहेत आणि त्यांनाही आता हे रिअलाईज होऊ लागलेलं आहे. तर सुरुवात करते आजच्या पॉडकास्टची काही कॉमेंट्सपासनं. त्या कॉमेंट्स तुम्हाला आधी दाखवून घेते, कारण ते मध्ये मग ते डिस्टर्ब होतं. एकदा कॉमेंट्स तुम्ही सगळ्या वाचून घ्या, नंतर आपण त्या कॉमेंटवर डिस्कशन करणार आहोत. पण त्या कॉमेंट लक्षात ठेवा, ओके? सो म्हणजे तुम्हाला लिंक लागेल, त्यासाठी म्हणते. सो हिअर आर फ्यू कमेंट्स. तर ह्या काही मोजक्या कॉमेंट आहेत, असं म्हणजे पूर्ण ट्रेल आहे कॉमेंट्सचा, ते तर तुम्ही बघू शकता. पण ह्या काही ज्या मला इम्पॉर्टंट वाटल्या त्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. ज्यातली पहिली कॉमेंट तर खूपच म्हणजे अक्षरशः आरसा दाखवला आहे मावसाडला. आणि खरंच त्यातनं जर तिने काही घेतलं ना, तर ते तिच्यासाठी खूप चांगलं असेल. आणि त्या देवाऱ्याच्या रिलेटेड तर खूपच कॉमेंट आलेल्या आहेत. अक्षरशः 90% लोकांनी जे आपल्याला वाटतं तेच त्यांनाही वाटतं. आणि मावसाड म्हणे ते तिलाही वाटत होतं, पण तिने तसं केलं नाही आणि वर त्याच्यावर एक्सप्लेनेशन घेऊन आली. तर त्या कॉमेंट्स मी नाही दाखवल्या, कारण त्या खूप आहेत. पण तुम्हालाही त्या माहिती आहेत की बऱ्याच जणांना ती जागा, तिची जी निवड आहे ती चुकीची वाटते. तर त्याच्यावर पण आपण थोडं डिस्कस करणार आहोत. सगळ्यात आधी मावसाडने सुरू केलं, मला काही फरक पडत नाही आणि लोक मन बघत नाहीत, लोक कॉन्टेंट
कॉन्टेंट बघत नाहीत, व्लॉग काय आहे ते बघत नाहीत आणि उगाचच नुसतं चेहऱ्यावर कॉमेंट करतात, कशी दिसते आणि रूप वगैरे हे मॅटर करतं, काय विचार आहेत तुमचे आणि मला ह्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही, मला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. पहिली गोष्ट तर तुला काही फरक पडत नाही तर तू कशाला प्रत्येक वेळेला मग त्याच्यावरून अशी वसवस करून अंगावर येते आणि भांडायला लागते. तुझी बॉडी लँग्वेज, तुझं बोलणं, तुझं क्लॅरिफिकेशन त्यातनंच कळतं की तुम्हे फरक पडता है मावसाड, तुम्हे फरक पडता है. जर फरक पडत नाही ना तर फरक पडत नाही हे सांगायला माणूस त्याच्यावर एक्सप्लेनेशन घेऊन येत नाही. ओके, माणूस तेव्हाच एक्सप्लेनेशन घेऊन येतो जेव्हा त्याला फरक पडत असतो. दुसरी गोष्ट, व्लॉग बघत नाहीत, व्लॉगमध्ये काय दाखवते ते बघत नाहीत. अरे व्लॉग बघूनच बोलतोय. फोड्या हा तुझा कॉन्टेंट आहे, फोड्या दाखवतेस तू. त्याच्यावर मी स्पेशल एक शॉर्ट पॉडकास्ट पण केलं आहे की दाखवू नकोस बाई. असं गालामध्ये जीभ घालून तो गाल फुगवून असा इकडे फोडा आलाय, फोडा, ते सुद्धा पस भरलेले घाणेरडे फोडे दाखवतेस. आम्हाला उलटी येते ते बघून. हेच तुझं कॉन्टेंट आहे. ते काय लोक तुझ्या घरी बघायला नाही आले. बोलताना थोडा विचार करायचा. व्लॉग बघतायत म्हणूनच बोलतायत. पण तुझं असं आहे ना की तुला जे ऐकायचंय ते बोला, असं नाही. तुम्ही व्लॉग बघा अथवा नका बघू, पण व्लॉगमध्ये तुला जे दाखवायचं आहे ना ते लोकांनी बघितलं पाहिजे. तुला जे सांगायचं आहे ना तेच लोकांनी ऐकलं पाहिजे आणि तुला जे वाटतं ना तेच लोकांनी लिहिलं पाहिजे कॉमेंटमध्ये. हे असं आहे तुझं. त्याच्या व्लॉग बघण्याशी काहीही संबंध नाही, कारण व्लॉगचं कॉन्टेंटच हे आहे, फोडा कॉन्टेंट. व्लॉगमधली 5 मिनटं तर फोड्यावरच जातात. त्यामुळे जे कॉन्टेंट आहे त्याच्यावर लोक बोलणारच. तू तुझे फोडे दाखवू नकोस, लोक बोलणार नाहीत. आणि ज्याची स्किन खराब असते तेच त्या लोकांनाच फरक पडतो, त्यांना अफेक्ट होतं, त्यांना जाणवतं म्हणून ते प्रोडक्ट दाखवतात. पण तुझ्यावर तर काहीच इफेक्ट झालेला दिसत नाही, उलट ॲडव्हर्स इफेक्ट झालेला दिसतोय. तुझ्यावर 100% काय वर्क केलंय ते सांग ना लोकांना. एक ना धड बाराभर चिंध्या करून कशाला दाखवतेस. तुझा थोबाडाची त्याच्यामुळे अजून वाट लागते आणि तेच दुसऱ्यांबाबत व्हावं ही तुझी इच्छा आहे. ह्यावरून हेच सिद्ध होतं म्हणून तू 1760 प्रोडक्ट दाखवते, जेव्हा की तुझ्यावर एकही वर्क होत नाहीये. आणि मनाच्या गोष्टी तू करू नको मावसाड. तुझं मन, तुझ्या मनाच्या, आता आम्हाला काय तुझं मन बिन काय बघायचं पण नाही आहे आणि जे व्लॉगमध्ये दिसतं त्याच्यावरच लोक बोलतात. कारण त्याच्यातनं जसं तुझं मन दिसतं तसं जे आम्हाला वाटतं ते तुझ्या मनात काय आहे ते तुला माहिती. आम्ही काय तुझं बाबा काय हे नाही, कोण आशिक नाही की काय नाही, की तुझ्या मनात शिरून बघायला की किती काय आहे. काय बोलतात, दिल चीर के देखते राही नाम होगा. तुझा चिरला तर बापरे कोणाकोणाची नावं निघतील आणि कोणाकोणाचं काय निघेल बाबा. आकाश पाताळ, ज्वेलर, बिल्डर, आजूचा बाजूचा, तळ्यातला मळ्यातला सगळे निघतील. त्याच्यामुळे तुझ्या मनात बिनात काय बघायला सांगू नको. तूच बघ तुझं मन आणि त्या चच्चूला दाखव. आता येऊया गॅस्ट्रोटॉककडे. हिला ना गॅस्ट्रोची गोळी घेण्याची जास्त गरज आहे, कारण पोट साफ नाही आहे, त्यामुळे सगळं ते उमटलं आहे. पोट नाही, मन नाही, सगळी घाण भरली आहे आतून बाहेरून. तर गॅस्ट्रोचं वगैरे काय असेल तर बघ, गॅस्ट्रोवर उपाय असं कुठलं आहे का गॅस्ट्रोटॉक, तर त्यांना विचार की माझा हे थोबडा कब साफ होगा. तर बघ काय सांगतात ते आणि तुझा अनुभव नक्की शेअर कर लोकांबरोबर. पहिली गोष्ट तर ते पेड प्रमोशन आहे, कारण ह्या आधी बऱ्याच जणांनी ते केलेलं आहे. या भिकारीला आता मिळालं आणि ही सुटली. हिला पैसा मिळेल तिथे हिची सगळी नीतिमत्ता आणि ह्याच्याशी तिचा दूरचा संबंध नाही. कसंही करून ओरबाडायचं, बस हाच एक हेतू आहे. बाकी त्या बाईने जसं कोणी कॉमेंट केली आहे हुशार अंडीने की बेटिंग ॲप आणि ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही, ही शुद्ध फसवणूक आहे. लोकांची तू फसवणूक करतेस आणि कर्माला घाबर. मावसाड तुला सांगतायत कर्माला घाबर. तू खूप कर्माला घाबरणारी, कर्मावर विश्वास ठेवणारी आहे ना, मग हे करताना तुला लाज नाही वाटत.
किती खोटं बोलायचं माणसाने, म्हणजे आज हद्द पार केलीस तू. आणि ह्यावरून प्रूव्ह झालं की सगळ्या गोष्टी तू पैशासाठी करतेस आणि पैशासाठी हपापलेली बाई आहेस, पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतेस आणि हे तू स्वतः कबूल केलं आहे. आता ह्यात काही नवीन नाही आहे. जसं तू म्हणालीस ना, अरे सोडा ना आता ते कधीच आहेत, माझ्या स्कार्स आहेत आणि हे आणि फोडे आहेत, आता झालं ते मी सांगून झालं, अरे सोडा ना. तसंच हे पण तुझं सांगून झालेलं आहे की मी पैशासाठी काहीही करू शकते. मला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. दॅट वॉज द एक्झॅक्ट लाईन यूज्ड बाय मावसाळ. सो तिथेच सगळं आलं मंडळी. आणि म्हणून मी लास्ट ह्याच्यामध्ये पण बोललेली की हिच्यासारखे जे लोक आहेत त्यांच्यावर पण थोडीशी ॲक्शन घेतली पाहिजे. त्यांच्यावर पण थोडंसं मिसलिडिंग आणि समाजाला कलुषित करणारे हे आहेत. हे कुठले इन्फ्लुएन्सर आहेत? हे काय इन्फ्लुएन्स करतात? समाज विघातक लोक आहेत ही. आणि ह्यांना थांबवलं पाहिजे, नाहीतर हे अक्षरशः वाळवीसारखे पसरत जाणार, पोखरून काढणार. हे स्वतःचं घर, लोकांचं घर पोखरून स्वतःचं घर भरणार, ही ती प्रजाती आहे. मुंबईला मी इतकी वर्ष बघत होते, मी इतकं घरं बघितली, तुम्हाला तर माहितीच आहे. मी व्लॉगमध्ये पण दाखवलं. कुठे दाखवलं तू? कुठे दाखवलं? एखादं घर पण दाखवलंस का तू? इतकी घरं बघितली, किती घरं बघितली. आणि तू तर म्हणत होती की मी तर घेऊ शकली असती, मी आरामात घेऊ शकली असती, पण मला घ्यायचं नव्हतं. आणि आता म्हणते की ते काय 1,30,000 वगैरे जात होतं, तर त्याच्यामुळे मी ते कॅन्सल केलं. ते आउट ऑफ बजेट जात होतं. अरे आउट ऑफ बजेट कसं? आता तर तुझ्या बजेटमध्ये होतं, तू घेऊ शकत होती आणि घ्यायला तयार होते. चच्चा पण म्हणाला होता घेऊया म्हणून, आपण घेतो, मी काही नाही, करूया आपण. मग आता लगेच पलटी की आता म्हणजे हे प्रमोशन मिळालं की स्टोरी चेंज. नंतर किती ती अंधश्रद्धा पसरवायची. आता हे एक सगळ्यांना माहिती आहे की घर घेणं ही काही साधी गोष्ट नाही. आज आपण ठरवलं आणि पुढच्या महिन्यात लगेच घेतलं असं होत नाही, त्याला वेळ लागतो. ॲटलिस्ट एक 6 महिन्याचा तरी आपल्याला म्हणजे अगदी तुमचं असं एकदम चांगलं असेल तरी पण तुम्ही ज्या दिवशी विचार करायला लागता त्या दिवसापासून एक 6 महिने तरी पकडून चाला की तुम्हाला थोडंसं डिसिजन घ्यायला आपण सारासार विचार करून, कारण इट्स अ ह्यूज इन्व्हेस्टमेंट. तर हे त्यांनाही माहिती आहे, म्हणून ते 6 महिन्याचा बफर टाईमनेच सांगतात की आता तुम्ही समजा जूनमध्ये एन्क्वायरी वगैरे केली तर ते तुम्हाला सांगणार की हे घराचं की तुम्हाला डिसेंबर नंतर ह्याचं तुम्हाला काहीतरी डिसेंबरपर्यंत दिसत नाही आहे, डिसेंबर नंतर तुमचं होईल. किंवा थोडं ते माहिती काढून घेऊन तुमच्याकडनं ते असं म्हणजे एक जनरलाइज तुम्हाला एक टाईमलाईन, डेडलाईन देतात, जी जनरली सगळ्यांच्या बाबतीत वर्क होते. आता लग्नाचं वगैरे तुम्ही विचाराल तर लग्नाचं ते फर्स्ट क्वेश्चन तुमचा एकदम बेसिक आपण काहीतरी विचारतो जो फ्री असतो. आणि मग ॲक्च्युअल जेव्हा जे असतं की आपलं मग ते जो बेसिक क्वेश्चन असतो त्याचं एक बेसिक स्टँडर्ड आन्सर असतं, ते देतात तुम्हाला आणि तुमचा त्याच्यावरती विश्वास बसायला लागतो. तुमचा विश्वास बसला की तुम्हाला असं वाटतं की हां काहीतरी आहे, मग आपण आहे ना अजून प्रश्न विचारूया अजून. आणि मग ते तुम्ही विचारत जाता, त्याच्यामध्ये गुंतत जातात, ते तुमच्याकडनं पैसे ओढत राहतात. असं जर झालं असतं ना मग काय हवं होतं ना, सगळ्यांनी सगळं विचारलं असतं, सगळं ह्या ॲस्ट्रोवाल्यांनी स्वतःचं नशीब घडवलं असतं ना, आधी स्वतः फळफळले असते. मी ना नेहमी म्हणजे हे ॲस्ट्रो तर आत्ता आलं, पण मी पहिले पण जे भविष्य सांगणारे वगैरे जे असायचे ते पोपट घेऊन वगैरे बसलेले, असं एक क्युरिओसिटी किंवा असंच एक हे म्हणून ठीक आहे. बट ना मी नेहमी हा विचार करायची की हे लोक कसं राहतात, कसं हे की ह्यांनी आपलं कधी भविष्य बघण्याचा प्रयत्न नाही केला का? ह्यांनी आपलं भविष्य का नाही हे बदलू शकले? किंवा जर हे दुसऱ्याचं भविष्याचं भाकीत करतात, हे स्वतःचं ह्यांनी कधी केलं नसेल का? किंवा कोणाकडून करून घेतलं नसेल का? आणि जर ह्यांनी केलं आहे तर मग हे स्वतःचं का नाही काही आयुष्य घडवू शकले? किंवा का नाही असं का राहत आहेत, असं का पोपट घेऊन बसले आहेत, का असं रस्त्यावर असे फिरतायत? सो मला हा नेहमी पडणारा प्रश्न होता. आणि आताही मला तेच वाटतं की आपण जेव्हा अशा व्यक्तीकडे जातो तेव्हा त्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्यात काय सुधारणा केली आहे, किंवा
त्यांनी स्वतःचं आयुष्य का नाही बदललं, हा प्रश्न का नाही पडत? आणि जर तुमच्या नशिबात लिहिलेलं जर ते तुम्ही बदलू शकत नसाल किंवा नशिबाच्या पुढे आपण म्हणतो ना किसी को कुछ नहीं मिलता है, तर तसं जर असेल तर मग हे विचारून वगैरे काय कशाला, काय उपयोगच नाही आहे ना. म्हणजे जर तुम्ही पूर्णच नशिबावर सोडून देणार असाल, जर तुमच्या मेहनतीचा भागच त्याच्यात नसेल, तर तर मग हे विचारण्यामध्ये काही पॉईंटच नाही आहे. कारण मग ते जेव्हा होईल तेव्हा होईल. जसं जर ती व्यक्ती जी तुमचं भाकीत करते, जर ती व्यक्ती हे म्हणते की मला माझं भविष्य कळलं होतं, पण माझ्या भविष्यात हेच आहे आणि मी माझं प्राक्तन बदलू शकत नाही, तर मग आपण विचारून काय फायदा आहे? याचा अर्थ तुमचा तुमच्या मेहनतीवर विश्वास नाही. कसं असतं ना, मेहनत आणि नशीब गो हँड इन हँड. थोडंफार तुम्हाला नशिबाची साथ लागते, पण त्याचबरोबर मेहनतही लागते. त्या गोष्टीकडे तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. ते असंच बसून हातावर हात ठेवून मिळत नाही. आणि जेव्हा तुमची मेहनत करायची तयारी असते, तेव्हा योग्य वेळेला तुमच्या मेहनतीचं फळ हे तुम्हाला मिळतंच. प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. त्यामुळे हे ॲस्ट्रो फॅस्ट्रो गॅस्ट्रो ह्याच्याने काहीच होणार नाही आहे. उलट काहीतरी वेगळं ऐकून किंवा जर काही वेगळं प्रेडिक्शन वगैरे निघालं, तर जे आपण प्रयत्न करणार असू ना, ते पण माणूस करण्याचं सोडून देईल, त्याची इच्छा मरून जाईल. सो ह्या वाटेला जाऊच नाही. आपण आपले प्रयत्न चालू ठेवावेत. जे आपल्या प्रयत्नाने आपल्याला जे यश मिळणार असेल ते 100% मिळणार. ते आपल्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, इतकंच मी मानते. असेच ते दाभोळकर होते, नरेंद्र दाभोळकर म्हणून. ते खूप अंधश्रद्धा निर्मूलन करायचे आणि खूप चांगलं त्यांचं कार्य होतं. पण अशा माणसांना नाही जगू देत लोक, मागे लागतात. कारण हे अशा खोट्यांचे जे धंदे असतात ते चालू राहिले पाहिजेत ना. त्यामुळे मग हे अशी चांगली माणसं, या चांगल्या माणसाचं कार्य लोक पुढे जायला देत नाहीत किंवा त्यांचं तोंड दाबण्याचा, त्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न करतात. सो ह्या खोट्या गोष्टींना बळी पडू नका. आणि अशा खोट्या माणसांचं जे अशा गोष्टींचा प्रचार करतात त्यांच्यापासनं लांब राहा. कारण ह्याच्याने तुमच्या आयुष्याचं कधीच चांगलं होणार नाही. हे तीच माणसं आहेत जे मी म्हणाली ना मगाशी, की हे एखाद्याचं घर तोडतील आणि त्याच्यावर आपलं घर बांधतील. ही त्या वृत्तीची बाई आहे. सो आपल्याला समजलं पाहिजे की आपण किती आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा, किती भक्ती करावी, पण अंधभक्ती करू नये. तसंच श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. आणि ही अंधश्रद्धेकडे वाटचाल आहे. आणि ही स्वतः बाई हे काही करत नाही आहे. ही फक्त आणि फक्त अंधश्रद्धा पसरवून त्याच्यावरती पैसा जमवून स्वतःचं घर भरते. इतकी चनी वृत्तीची बाई आहे ही. आणि अजूनही तुम्हाला हे कळलं नसेल ना, तर देव तुमचं भलं करो, मावसाडच्या भाषेत. आणि मैत्रिणीची स्टोरी, बाय गॉड, म्हणजे मैत्रीण बस कर यार मावसाड. आणि खूप उच्च शिक्षित मैत्रीण आहे, त्याचा काय संबंध? जर उच्च शिक्षित मैत्रीण जर हे असलं काहीतरी करत असेल, या भाकड गोष्टींवर विश्वास ठेवत असेल, आणि मी बोलली ना ही बाई पण तंत्र मंत्र जादू ह्या गोष्टींचं हे करणारी बाई आहे, हिची विचारसरणी हीच आहे. आणि असे लोक जे असतात ना, ह्यांच्यावरती हे फिरून येतं, हे त्यांच्यावरच उलटतं. आणि हे मावसाडकडे, म्हणजे कधी ती म्हणते ना की मी घाबरते, मी खूप विचार करून गोष्टी करते, तर नाही मावसाड, तुझी विचार करण्याची क्षमता तिथे संपते जिथे तुला पैसा दिसू लागतो. जिथे पैसा आला ना, त्या पैशापुढे तू काहीही करशील, काहीही. आय लिटरली मीन इट. हिच्या बोलण्यातनं, हिच्या प्रत्येक शब्दातनं तिचा कर्मा ती स्वतःवर उलटा फिरवून घेते. आज काय मोठी त्या भैरूला घेऊन बसलेली आणि त्याच्यासमोर मोठी शाणी बनत होती, त्याला दाखवत होती की बघा तुझ्या आईचे विचार किती थोर उच्च विचारसरणी आहे. पण शेवटी बोलून घाण केलीस ना मावसाड, घाण केलीस. कारण तुझ्याकडनं तेच अपेक्षित आहे. तू घाणीत पडलेली बाई, तू कशी काय, तुझ्या ह्याच्यातनं कसं काय अमृत बाहेर येणार, तुझ्या तोंडातनं घाणच बाहेर येणार. जे बोललीस ना, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, आणि मग तिथपर्यंत ठीक होतं. म्हटलं वाह, काय मस्त लाईन पाठ करून रटवून बोलली, पण शेवटी मावसाड हगलीच.
तोंडाने सवय जात नाही. बोललीच पुढे की ज्याचं असतं ना ते त्याच्याकडे परत आल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांना सगळं मिळतंच. जे यायचं ते प्रत्येकाकडे फिरून येतंच. तथास्तू, तुझी वास्तू तुला तथास्तू म्हणाली मावसाड त्या क्षणी. कळतंय का तुला? तुझ्याकडे येईल, तुझं जे असेल ना तुझ्याकडे फिरून येईल. वेळ प्रत्येकाची येते ना, तुझी पण येईल, आल्याशिवाय राहणार नाही. आणि तशी ही तुझी उलटी गिनती सुरू झालेलीच आहे. तुझी काय, त्या बोंबाडची काय. बघा तुम्ही आता आज ना उद्या ह्या गोष्टीचा उलगडा होतोच. प्रत्येक वेळेला ना पैशातनं आणि प्रत्येक वेळेला असं आपल्याला वाटतं की आपलं सगळं व्यवस्थित चाललंय, माझं काहीच नाही होतंय, माझं काहीच नाही होतंय. स्वामी लीला मानतेस ना, मग स्वामी दणका पण देतात, हे लक्षात असू दे. ज्याला द्यायचं त्याला देतात आणि ज्याच्याकडनं घ्यायचं ते योग्य वेळेला योग्य दणका देऊन एकदाच बसवतात. स्वामींच्या काठीला आवाज नसतो. आता येऊया आपण थोडं वास्तुशास्त्राकडे. तर ते तर टोटली गंडलेलं आहे, फुलटू गंडलेलं आहे, एकदम बेकार. आणि ती मिशाताई कोण आहे बाई? मिशाताई कोण मोठी तंत्र सल्लागार आहे की वास्तुशास्त्र सल्लागार आहे की कोण शाणी लागून गेली ती? फुकट मिळतं कोणाकडनं पण काय पण म्हणून काय फुकट ते पौष्टिक असंच आहे वाटतं त्या मिशेच्या बाबतीमध्ये, मिशाताईच्या बाबतीमध्ये. फालतू कुठची काही आपलं काही बोलायचं, काही स्वतःचं डोकं नाही वापरायचं. भटजी झाले, मग मठातले गुरुजी झाले, मग आता मिशाताई आली. म्हणजे सगळं ह्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं, ह्याच्या त्याच्या नावावर खापर फोडून द्यायचं. अगं तुझं घर आहे ना, तू म्हणतेस की माझं आहे आणि मला वाटतं आणि मला जे चांगलं वाटतं, मला ओके वाटतं, मला राहायचं आहे, मला छान वाटतं, मी माझ्या ह्याच्याने केलं आहे. तर मग कशाला, मग जेव्हा लोक तुला क्वेश्चन विचारताय तेव्हा मग काय इतरांवर नावं ढकलते? ज्या चुका झाल्या त्या चुका का तू दुसऱ्यांवरती थोपतेस? पहिली गोष्ट ते देवारा तू जे बनवलायस तर तो सिंकच्या आणि युटिलिटीच्या बाजूला, आणि तुला सांगताना पण नाही लाज वाटत की मी इथे भांडी नाही घासत आणि मी इथे असं इथेच आहे, युटिलिटी इथेच, म्हणजे ते त्या बाजूला आहे. म्हणजे एका बाजूला सिंक, एका बाजूला हे युटिलिटी, आणि मध्ये तो देवारा, म्हणजे 2 सीवेजची गटाराची लाईन त्याच्या खालून जात असेल, त्याच्यावरच देवारा बसवलायस. काय तुझा कोण भटजी? त्या भटजीला पकडून हाणला पाहिजे आता असं वाटायला लागलंय. काय सांगितलं तुला? किंवा मग तुझा जो कर्म आहे ना तो तुला भोवून आला आहे की भटजीच्या रूपाने त्याने तुझ्या वास्तूची पूर्ण वाट लावलेली आहे. पूर्ण चुकीचं सगळं काहीतरी सांगून उलटसुलट करून तुला येडा बनवला आहे. ते इंटिरियरवाल्याने पण तसंच तुझ्याबरोबर खूप मोठा स्कॅम झाला आहे. कारण जो दुसऱ्यांबरोबर स्कॅम करतो ना त्याच्याबरोबर मोठा स्कॅम होतो. तसंच तेच म्हटलं ना, स्वामींच्या काठीला आवाज नसतो. तो तुला दिली आहे एक, ती तुला समजली नाही आहे, पण आता समजेल. हळूहळू धरते ना, कंबर पायात गोळे आल्यासारखे ती पडली आहे तुला, त्यामुळेच धरली आहे. समजतंय का? इतकं म्हणजे इतकं कुठच्या तोंडाने. आणि तिथे म्हणते की मी देवाचं सामान ठेवायचं आहे, मुंबईला पण होतं, तिथून मी आणलंय हे ड्रॉवर, आणि त्याच्यावरती हिने धुतलेली भांडी आणि त्याच्यावर पण ठेवलेली, त्याच्या बाजूला पण ठेवलेली. शेवटी ते झोपडापट्टी मेंटॅलिटी जात नाही. मी तुम्हाला सांगते मंडळी, हे मावसाड म्हणते ना, हे माझं हे आहे लाईन आहे. तर मार्क माय वर्ड्स मंडळी, मार्क माय वर्ड्स, ही त्या घराचं पण ते 10 बाय 10चं झोपडंच करून ठेवणार. हिचं काही होत नाही. पिंटरेस्टवरनं ढापते, पण ते पिंटरेस्टवरची घरं वेगळी असतात मावसाड, आणि ती वेगळ्या लोकांची असतात. हे लहानपणापासून जन्मताच श्रीमंत किंवा बुद्धीने श्रीमंत असलेल्या लोकांची घरं आणि आयडियाज असतात. ते तुझ्यासारख्या कॉपी पेस्ट लोकांसाठी नाही आहे. स्वतःची लायकी ओळखावी माणसाने. काय करून ठेवलंस ते पिंटरेस्ट क्वीन? मोरीमध्ये भांडी घासायची, त्याच्यावरून तुला कॉमेंट आलेली ना कैक वर्षापूर्वी स्टार्टिंगला, आणि त्याचंच उचलून तू व्हिडिओ बनवलास आणि त्याच्यातनंच व्हायरल झाली ना. तीच मोरी तुला आज परत खुणावते आणि तीच मोरी तुझा ऱ्हास करणार आहे. आलीस ना परत, तिथून बाहेरच नाही पडू शकत तू, गटारातनं वरच नाही येऊ शकत. मार्क माय वर्ड्स मावसाड. मला हसायला येत आहे या बाईचं. म्हणे मी इथे बसून भांडी निवांत घासते. घास, तीच लेवल आहे तुझी मोरीची. मोरीतच बस, तिथेच कर आणि तिथेच घास. आणि खरंच म्हणजे मला त्या देवाचं असं वाटतंय की देव पण म्हणत असेल की
काय मी तुला एवढं दिलं आणि तू माझी काय जागा केलीस ग? विचार कर, विचार. अजूनही वेळ गेलेली नाही. आणि जर तुला इतकं असेल ना, अजूनही खूप नाक गिरे तो भी टांग ऊपर आणि तुझं भेदरं नाक ऊपर, तर मग ठेव. ते देवच एक दिवशी येऊन छाटेल. आणि स्वामींचा फोटो मी इथे लावला होता, पण इथे दक्षिणेकडे होतं फेसिंग. मला कळलं दक्षिणेकडे होतं आहे म्हणून मी काढून इथे लावला आणि हे एकदम बेस्ट झालं, एकदम सही मस्त झालं आणि लय भारी वाटायला आहे. आणि मी मिशाताईंना पण विचारलं, त्या म्हणाल्या की एकदम मस्त. आणि असं मस्त इथून एंट्री केली की समोरच दिसत आहेत आणि खूप खूप भारी वाटायला. मला खूप आवडलं, खूप मस्त वाटतंय मला, खूप छान. मला इतकं छान वाटतंय ना, हे खूप छान झालं, खूप छान झालं. तर 2 गोष्टी दाखवते तुला, स्क्रीनशॉट बघून घ्या मंडळी. पहिली गोष्ट, आपण देवाकडे जेव्हा प्रार्थना करतो, तेव्हा आपण प्रार्थना करत असताना आपण देवाकडे कुठल्या दिशेला बघतोय ते मॅटर करतं, ना की देव आपल्याकडे कुठल्या दिशेने बघतोय ते. त्यामुळे आपण जेव्हा प्रार्थनेला बसतो तेव्हा आपलं फेसिंग मॅटर करतं. तर जेव्हा तू स्वामींकडे बघणार तेव्हा तुझा चेहरा उत्तरेकडे, म्हणजे स्वामींकडे बघताना तू उत्तरेकडे बघतेस असा फेस असला पाहिजे, ना की स्वामी उत्तरेकडे बघतायत. मग स्वामी उत्तरेकडे बघणार आणि तू जर त्यांच्याकडे बघताना दक्षिणेकडे बघत असतील किंवा देवाकडे कुठेही दक्षिण साईडला तुम्ही बघत असाल, तर याचा अर्थ तुम्ही यमाची पूजा करताय, मृत्यू देवतेला तुम्ही प्रार्थना करत आहात. तर तू काय केलंस? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी सेकंड ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की दारासमोर कधीही कुठल्याही देवतेचं किंवा फोटो, मूर्ती, देवारा असं असू नये, कारण ती एनर्जी एमिट होते, बाहेर जाते ती एनर्जी. त्यामुळे ती घरात येण्याच्या ऐवजी ती बाहेर जाते. आता तुला एक कॉमेंट पण आली होती, ती मला नंतर दिसली, नाही तर स्क्रीनशॉट लावला असता. त्यामध्ये त्या बाईनेही मेन्शन केलेलं आहे की ठेवू नये असं, कारण ते बाहेर बघतायत असं होतं. म्हणजे त्यांचं घराकडे लक्ष नाही, ते घराबाहेर ती एनर्जी जाते. कुठल्या मिशाताईने आणि कोण मिशाताई आणि कुठून मिळाले तुला हे गँडू लोक तुझ्यासारखेच? तेच मी तुला म्हणते मावसाड, तुझ्यावर आहे ना पूर्ण तुझा कर्मा फिरून आलेला आहे. पूर्ण चुकलंय, सगळं चुकलंय, सगळी अलाइनमेंट चुकली आहे, सगळं त्याचं जी तू काही स्थापना केली आहे, सगळ्या गोष्टी, सगळं चुकीचं बकवास झालेला आहे. आणि ते टीव्हीचं पण तुला त्याच्यावरनं पण कमेंट आलेली की ते वाटलेलं काहीतरी स्पेशल असेल, पण ते आता एकदम ऑर्डिनरीपेक्षा पण एकदम बेकार वाटतंय. काय ते गोळे काढून ठेवलेत आणि काहीच त्याच्यामध्ये काही फरकच दिसत नाही आहे. आणि बाकीच्या वॉल्स तरी चांगल्या वाटतात आणि ती टी व्हीची वॉलच सगळ्यात बकवास वाटते. आता अजून काय, म्हणजे टी व्हीचं गंडलं आहे, त्याच्यानंतर तुझा देवारा गणला आहे, स्वामींची स्थापना गणली आहे, तुझं युटिलिटीचं सगळं प्लॅनिंग ते घाण तिकडे करून गेलेत, ते सगळं खराब झालं आहे. आता काय राहिलं आहे? आणि त्या भैरूचं, येस, दॅट पॉईंट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, की त्या भैरूच्या रूममध्ये या बाईने स्वतःचं कपाट बनवलं आहे आणि त्याचा जो स्टडी एरिया आहे तो हिने ओपन ठेवला आहे, मध्ये ठेवला आहे. 2 बेडरूमच्या मधला जो स्पेस आहे तिथे स्टडी एरिया ठेवला आहे. आणि ही बाता करते सगळ्यांच्या प्रायव्हसीच्या, आणि सगळ्यांना प्रायव्हसी मिळाली पाहिजे, त्यांना त्यांचं प्रायव्हेट टाईम आणि त्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. पण मुलाच्या अभ्यासाच्या बाबतीत कसं काय इतकं कॅज्युअल अप्रोच असू शकतो कोणाचा? म्हणजे त्या अभ्यासापेक्षा पण इम्पॉर्टंट हिच्या साड्या आहेत. त्या साड्यांचं कपाट तिने त्याच्या स्टडी टेबल जिथे असायला हवं तिथे हिच्या साड्यांचं कपाट त्याच्या रूममध्ये घुसवलं आहे आणि त्याचं स्टडी टेबल आणि त्याचा स्टडी एरिया हिने बाहेर काढला आहे. जेव्हा की एकांत आणि अभ्यास, एकांत फक्त त्याच गोष्टीला लागत नाही मावसाड, अभ्यासासाठी पण कॉन्सन्ट्रेशन लागतं, अभ्यासासाठी पण प्रायव्हसी लागते, अभ्यासासाठी पण एक पर्सनल स्पेस लागतो. फक्त आणि फक्त स्वतःचाच मी, माझं प्रायव्हसी, माझी पर्सनल स्पेस, माझ्या साड्या, माझं साम्राज्य, हेच आहे या बाईच्या डोक्यामध्ये. घाण मनोवृत्तीची तू म्हणतेस मन बघा. अगं मनात काय बघायचं आहे तुझ्या घाण भरलेलं? त्या मुलाला
अभ्यासासाठी त्याच्या रूममध्ये जागा पाहिजे, जेव्हा की हिचं आरामात ती मस्तपैकी असं छान असं क्लॉजेट करू शकली असती, वॉक इन क्लॉजेटसारखं, आणि ओपन ठेवू शकली असती. असं कोण आल्यावरती छान अशा तिच्या रंगीबेरंगी साड्या दिसल्या असत्या. त्या मुलाला डिस्टर्ब झालं तरी चालेल, त्याला नजर लागू दे, त्याचं काय पण होऊ दे, पिट्टा पडू दे, माझ्या साड्यांना बाबा मी लपवून ठेवणार, माझ्या साड्या असं त्याच्यासाठी असं एकदम खास असं एक प्रायव्हेट स्पेस माझ्या साड्यांना पाहिजे, निर्जीव साड्यांना. मुलाचं वगैरे काय, तसं पण कुठे काय, ChatGPTच तर वापरतो तो, तिथे रूममध्ये बसून पण ChatGPTवरच कॉपी पेस्ट करणार आहे, आणि बाहेर बसून पण काय फरक पडतोय, म्हणून त्याला बाहेर काढलंय. आणि आता मेन लास्ट पॉईंट, लास्ट बट नॉट द लिस्ट, चच्चूची कॉमेंट. बाप रे, चच्चू म्हणजे कुठून येतात हे दिग्गज लोक आणि स्वतःचा शहाणपणा दाखवायला. अरे शहाणपणा दाखवण्यासाठी ना आधी तो मुळात असावा लागतो. कशाला उरलेली सुरलेली काढायला आलास रे गँडू, हां वायझेड कुठचा. काय तर म्हणे आम्ही तिला फ्रीडम दिलंय, फ्रीडम तू देणार, तू बघितलं का, तोंड बघितलं का आरशात, हां. अच्छा, सिग्नलवर आरसा नसतो ना, असेल ना कुठेतरी पब्लिक टॉयलेटमध्ये टमराल घेऊन जातोस तेव्हा तिथे जरा बघून ये. फ्रीडम देणारा म्हणे मी फ्रीडम दिलाय तिला, आमच्या घरात असा फ्रीडम देतो आम्ही. अरे कोण आहेस तू, काय समजतोस काय स्वतःला, फ्रीडमच्या गोष्टी करतोस. आणि ही काहीतरी सांगत होती की माझं लग्न पण झालं आहे, मला काय झालं फोड्या, आणि आता माझं लग्न होऊन वगैरे, म्हणजे काय लग्न झालं म्हणून काय, मग काय काही कसंही फोडावाला काय लोकांना दाखवत बसायचं. आणि तुझा नवरा बघ शहाणपणा, या अतिशाणीला ही राहते, तुला विचारते तरी का फ्रीडमच्या गोष्टी करतोस तू. असलंच फालतू बडबडायचा ना, म्हणून वेळ आली होती ती तेव्हा, ती कमी पडली आहे म्हणून आता परत मला वाटतं हा वाट बघतोय. आणि ह्या वेळेला ना ते नाही होणार, या वेळेला फाटलं ना तर फाटूनच जाणार आहे ते, टर्रा आणि फरा. जास्त बोलू नको, अवकातीत राहा. मोठा आला फ्रीडम देणारा. तर मर्दानी मूवी आहे ना नवीन आता आलाय, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, मर्दानी नाही, मर्दिनीमध्ये, की जे लोक घाईमध्ये कपडे बदलतात ना, त्यांची पॅन्टची चेन उघडी राहते, ती वर्कर तुझी उघडी राहिली आहे वाटतं. जास्त आला मोठा शहाणपणा शिकवायला फ्रीडमच्या गोष्टी. अरे तुम्हाला बेसिक इक्वॅलिटी, फेमिनिझम ह्या कॉन्सेप्टच तुमच्या गावी नाही आहे, तुम्हाला काही त्याचा गंधही नाही आहे, आणि येतात तोंड उचकटून बोलायला. अरे तुझं बेसिकच गंडलं आहे रे येड्या, जरा नीट जरा ना बोलायच्या आधी जरा विचार कर. येत नाही काय नाही, एक नोकरी लागली आपलं, नुसता जागते रहो वरून थोडासा झाला काय मोठा शाणाच समजायला लागला. जा चल, जिथे होतास ना तिथेच जाऊन बस, जास्त पुढचं बोलू नकोस. आला मोठा, घरात नाही कोण विचारत आणि मोठा दुसऱ्यांना शहाणपणा फ्रीडमच्या गोष्टी सांगायला आला येते. आणि कसं असतं ना मावसाड, की हे जे फालतू काहीतरी शोधत असते ना, की कुठे काय सलॉन कुठे आहे, हेअर स्ट्रेटनिंगचं कुठे आहे, थोबाड रंगवून कुठे मिळेल, कुठचा फिल्टर कुठे कसा बसेल, आणि कुठल्या लाईटमध्ये मी जास्त चमकोगिरी करता येईल, कशी चमकेल, ह्याचं जे तू R&D करतेस ना, त्याच्याऐवजी जरा चांगल्या गोष्टींवर आणि ज्याची जरूरत आहे अशा गोष्टींवर फोकस केला. मुळात आधी काय इम्पॉर्टंट आहे, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यावा, हे तुला आधी समजलं ना तर खूप चांगलं होईल तुझ्यासाठी. कारण नको त्या ह्याच्यातच तुझं चाललंय, आणि जिथे लक्ष द्यायचं ना ते सगळं नुसतं वाहून गेलंय आणि गेलंय, हातातनं निसटून गेलंय. आता काय नाही होऊ शकत. आता उरलं सुरलंय ना त्याच्यावर फोकस कर, नाहीतर तेलही गेलं, तूपही गेलं, आणि हाती राहिलं धुपाटणं. मग ते चच्चूला घे त्या धुपाटण्याने धुपटून, मग तेवढंच राहणार मग बास. आणि मैत्रिणींनो, चाळीतल्या मैत्रिणींनो, तुम्हाला आवाहन आणि तुम्हाला परत एक रिमाइंडर दिलेला आहे. तिने घेतला नाही आहे फुकटीने ओव्हन एंट्रान्सला ओव्हन ठेवायचं आहे तिला, तर तो ओव्हन तिने घेतलेला नाही आहे. कधी देताय तुम्ही, हां भीक मागते, द्या लवकर. का फक्त असंच बोललात, तसं असेल तर सांगून टाका, तिचं ती घेईल.
वाटलं काय तुमच्या जीवावर आहे काय? आहेच नसती तर घेतला असता. तर द्या. आणि काय नाही ना तर ॲटलिस्ट 4 दिवस राहायला तरी या तिच्याकडे. काय नव्हेच ते स्वतः तर काय कोणाला देण्याचं कधी काय नाही. त्या जिरूच्या बघितलं कशी थापटवत होती एकदम. नको ग गप गाप 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 अशी ती जिरू पण काय ह्याच्यासाठी येत नाही. आता जिरूला पळवायचं आहे, चटक लागली आहे. सगळेच आहेत चटक चांदण्या. ती चिटाई बघावा तेव्हा मोबाईलमध्ये लागलेली असते, बघावं तेव्हा. आता 3-4 दिवस पण तुम्ही प्रत्येक शॉर्टमध्ये तिला बघा, प्रत्येक शॉर्टमध्ये मोबाईलमध्येच दिसेल तुम्हाला. नादच खुळा आहे चिटाईचा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. मला स्पेशली आजच्याच व्हिडिओमध्ये इतकं होतं ना बोलण्यासारखं. बघा 35 मिनिटाचं पॉडकास्ट झालं. तर मी आधीचे पण 2 व्हिडिओ घेतले असते तर मग काय नव्हेच ते झालं असतं. म्हणून आजच्यासाठी इतकंच. ते आपण नंतर कधीतरी कव्हर करूया. खाजीवर पण एक स्पेशल पॉडकास्ट मला करायचा आहे. सो भेटूया लवकरच. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.